ठाकरेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये मोठा धक्का बसतो आहे। नाशिकचे 5 नगरसेवक आता शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा सुरुंग लागलेला आहे। माजी नगरसेवक किरण गामणे, सीमा निगळ, पुंडलिक अरिंगळे, पुंजाराम गामणे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। एकीकडे भाजपमध्ये सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश होत असताना दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेत देखील पक्षप्रवेश होतो आहे। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। महेश, आपण पाहतोय नाशिकमध्ये आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला हा मोठा धक्का मानला जातोय। एकीकडे बडगुजर यांचा भाजपामध्ये प्रवेश, तर इकडे या ठिकाणी आपण पाहतोय माजी नगरसेवक हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। अगदी खरं आहे नीलम, खरं बघितलं गेलं तर एकीकडे भाजपमध्ये आज सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश होत असताना दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेमध्ये देखील पक्षप्रवेश पार पडत आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा नाशिकमध्ये मोठा धक्का आणि सुरुंग हा लावला गेलेला आहे। खरं तर बाळा दराडे यांची पत्नी किरण दराडे, पुंडलिक अरिंगळे, पुंजाराम गामणे आणि सीमा निगळ या चौघा माजी नगरसेवकांचा आज शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडतोय। खरं तर गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेला एकावर एक जे धक्के आहेत ते बसत आहे। आज सकाळीच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बबन घोलप, अशोक मुर्तडक हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहे। तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेमध्ये 4 माजी नगरसेवकांचा आज पक्ष प्रवेश होतोय। विशेषतः किरण दराडे या ज्या आहे या बाळा दराडे यांच्या पत्नी आहे, हे तेच बाळा दराडे आहेत ज्यांनी महाविकास आघाडीच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। राहुल गांधी यांच्यावर काळं फेकण्याचा आणि गाडी फोडण्याचा इशारा देखील दिलेला होता। सावरकरांच्या मुद्द्यावरून ते मागे आक्रमक झालेले होते। त्यांचीच जी पत्नी आहे ती आज शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतोय। त्यामुळे हा एक मोठा धक्का जो आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेला या ठिकाणी बघताना आपल्याला बघायला मिळतोय। जी नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।